सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 230023. की जे काही ते सांगायचा प्रयत्न करतायत गणेश कारखान्यासंदर्भात, तर मी तुम्हाला एक गोष्टीची खात्री तेव्हाही दिली आणि आजही देतो की या क्षणापासून किंवा त्या दिवसापासून ज्या कालावधीमध्ये आपला पॅनलचा पराभव झाला, त्या कालावधीपासून तर शेवटच्या जोपर्यंत मी आहे तोपर्यंत गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक मी लढवणार नाही, आमचे लोक लढवणार नाही, आमचे कार्यकर्ते लढवणार नाही. तो कारखाना तुमचा आहे, तुम्ही चालू. आम्ही तर म्हणतो नाही आम्हाला पाहिजे. मी सांगतो लिहून तू स्टॅम्प पेपरवर की आपले जेवढे सभासद असतील ते देऊन टाका राजीनामे. बाबा सभासद सोडून द्या. त्याच्या पलीकडे अजून काय बोललं पाहिजे? आपला कुठलाही उद्देश कोणाची संस्था बंद पाडण्यामध्ये नाहीये. जी न्यायालयीन लढाई आहे, जी हक्काची लढाई आहे, आमची लढाई दिलीपराव फक्त आणि फक्त आमचे प्रवरेचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी आहे. कारण की ते पैसे प्रवरेच्या सभासदांचे आहेत, सुजय विखेंचे नाहीये, राधाकृष्ण विखेंचे नाहीये, ते प्रवरेच्या सभासदांचे आहेत. ज्या सभासदांचे पैसे आज आपण लावून तो कारखाना पुनर्जीवित केला, त्या पैशाच्या हक्काची लढाई आहे आणि ती लढाई लढावंच लागेल. त्या व्यतिरिक्त आमचा कोणाचाही द्वेष नाही, आमच्या कोणाबद्दल आम्हाला काही मांडायचं पण नाहीये. आणि जे आज संगमनेरहून येऊन इथं भाषण केलं की आपला ऊस बाहेरच्या लोकांना घेऊ जाऊ देणार नाही, बाबांनो आम्ही गणेश कारखाना चालत असताना तुम्ही किती ऊस नेला याचा हिशोब द्या. साकुरीमध्ये टोळ्या होत्या, नावं देतो मी की साकुरीमधून कोणाचा ऊस नेला संगमनेरनी, गणेश परिसरातून कोळपवडीने किती ऊस नेला, संजीवनी किती ऊस नेला. मग जेव्हा आम्ही कारखाना चालवत होतो तुम्ही नेल्याला चालतो आणि तुम्ही चालवायला लागले तर आम्ही न्यायचं नाही. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना जगवणार, आमच्या कार्यकर्त्यांना जिथं इच्छा असेल ते ऊस द्यायचं स्वातंत्र्य त्यांना आहे आणि ते देतील. त्यांना कोणी बळजबरी करू शकत नाही. तर माझं मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, माझा वाद कुठल्याही व्यक्तीशी नाही. कोपरगावमध्ये 2 आमदार झाले याचा आनंद मलाच आहे. त्यांना संधी मिळाली, त्या संधीचं सोनं त्यांनी करावं, तालुक्याच्या विकासासाठी करावं. गणेश परिसरामध्ये त्यांना वाटतं त्यांना काही योगदान द्यायचं देऊ द्या. पण आपण, मी दुर्दैवाने आजारी असल्यामुळे गडबड झाली की एक सभा झाली आणि त्याची चर्चा आपले लोक करतात. कशाला चर्चा करायची कोणाच्या भाषणाची? आपण काय पहिल्यांदा ऐकले भाषण असे? आपण पहिल्यांदा पाहिले भाषण असे? हे जे भाषण करताय त्यांच्या समोर ऐकायला होते. हे विधानसभेमध्ये आपण पुराव्यानिशी सिद्ध केलंय, पुराव्यानिशी व्हिडिओद्वारे, की कारखान्याचे संचालक आणि कर्मचारी आपल्या विरोधात काँग्रेसचे पैसे वाटत होते. होतं का होते अध्यक्ष? सांगा. व्हिडिओ शूटिंग आहे. आपल्याला नवं आहे काय सगळ्या गोष्टी? आम्हाला नाही फरक पडत बाबा, तुम्ही सगळी ताकद लावा, जी लावायची लावा. अजून कोणी राहिला असेल त्यालाही बोलून घ्या. या तालुक्यामध्ये सर्वसामान्य माणसं आणि संघटनेच्या कार्यकर्ते जोपर्यंत प्रामाणिक आहेत तोपर्यंत भारतीय जनता पार्टी आणि विखे पाटील साहेबांच्या केसाला धक्का सुद्धा लागणार नाही. ही ताकद आपली आहे, ही संघटनेची ताकद आहे, ही तुमची ताकद आहे. तर आपल्याला संघर्ष नवा नाहीये, आपल्याला कुरवड्या नव्या नाहीयेत, आपल्याला शेजारून झालेलं अतिक्रमण नवं नाही. आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणाची चर्चा करता कामा नये ही काळजी आपल्याला घ्यायची. आपल्याला चर्चा करायसारखं भरपूर आहे ना.
गोदावरीची चर्चा करा, कालव्याची चर्चा करा, पाण्याची चर्चा करा, MIDCची चर्चा करा. आज राहता तुम्हाला मी सांगतो, लिहून देतो की 2 वर्षामध्ये जेव्हा राहत्या शहरामध्ये तुम्ही जाल, आज एक जाऊन या, फोटो काढा, व्हिडिओ काढा, आणि 2 वर्षानंतर राहत्या शहरामध्ये तुम्हाला ते शहर ओळखू येणार नाही. एवढं अवढव्य आणि सुंदर शहर आपण राहता करणार आहोत. राहताची ओळख, त्याची सुंदरता राहील. आपलं काम आहे, आपण सत्तेमध्ये आहोत, आपण काम. विरोधकाची चर्चा होता का? आपण आपली चर्चा करा, मजा करा, काय त्रास बघ. सगळ्यांचे काम होतील असंही नाही, काही कामं मागं राहतील, काही कामं पुढे येतील. ती सभा संपली आणि मला 2-3 लोकांचे मेसेज आले, नाही दादा काय झालं, ते कसं चाललंय, हे लोक स्टेजवर होते, ते लोक स्टेजवर होते, फलाना होता, टिमकारचा साकोरीवाला पण स्टेजवर चढला, असं झालं तसं झालं. हा बापू, आणि SIR मध्ये जो ज्या भागात राहतो ना त्या भागात त्याचं मतदान गेलं पाहिजे. साकुरीवाला शिर्डी राहतच नको, राहतावाला साकुरीत नको. तो साकुरीत राहतो तर साकुरीत मतदान जाईल, आणि जर राहतात तर मतदान राहतात नाही. तुम्ही सगळेजण एवढ्या वर्षापासून राजकारण पाहता करता, एवढ्या वर्षापासून आपण संघर्ष करतो. हे काही नवं आहे आपल्यासाठी यार. आपण याच्यापेक्षा मोठे मोठे षडयंत्र उघडून फेकलेले आहेत. आज तर सुवर्ण काळ आहे, काही नाही आपल्याकडे. तुमच्या मताचा परिणाम पहा, तुमच्या मताचा परिणाम आहे, तुमच्या निष्ठेचा परिणाम आहे. 100 वर्षापासून तर 18 वर्षापर्यंतच्या प्रत्येक निष्ठेचा परिणाम आहे की आज लोकसभेच्या पराभवानंतर देखील नामदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण या जिल्ह्यामध्ये 12 आपले हक्काचे आमदार महायुतीचे निवडून आणू शकलो, ही तुमची ताकद आहे. याच्या अगोदर जिल्ह्यामध्ये शक्य नव्हतं. 2-3 आमदार असायचे, आज 12 आमदार आपण निवडून आणले. आपले कष्ट आहे, पक्षासाठी आहे, मुख्यमंत्र्यांचं नेतृत्व आहे. हे तुम्हाला काय वाटतं गोदावरी साठी 300 कोटी कशा आहेत? कारण की आपण जेव्हा मुख्यमंत्री महोदयांना म्हटलं की मुख्यमंत्री महोदय हे आमच्या तालुक्याचं काम एवढं झालंच पाहिजे, नाही म्हणू शकले नाही, लगेच सही झाली, सगळे काम. तर चर्चा करण्यासाठी गोष्टी भरपूर आहेत. नेगेटिव्ह चर्चा कृपया करून करत नका जाऊ, त्याने निष्पन्न काही होत नाही. मी आवडून सांगतो तरी मी सत्कार ठेवतो, हा ना, इथं आहे करू आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून. आमचं काय म्हणतात, पक्ष वाढला पाहिजे, पक्ष मोठा झाला पाहिजे, कोणी व्यक्ती माझा शत्रू नाही. मी तुम्हाला आजही सांगतो की माझं काही शत्रुता कुठल्या एका व्यक्तीबरोबर नाही. आणि आपण संयमाचीच भूमिका बजावतो. आपण संयमच ठेवलं पाहिजे. कितीही शेजारून अतिक्रमण आलं, कितीही शेजारून अतिक्रमण येऊन भाषण झाले, आपण आपलं काम विकासावर चालू ठेवलं पाहिजे. कारण की आपलं मतदान हे विकासावर आहे, आपलं मतदान हे प्रगतीवर आहे, आपलं मतदान या मतदारसंघाच्या आणि राहत्या तालुक्याच्या लोकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे. म्हणून लोक मतदान टाकतात, लोक येतात भाषण ऐकायला, मतात रूपांतर होणार नाही. तर ना 40 वर्षाच्या इतिहासामध्ये, 30 वर्षाच्या इतिहासामध्ये ना शिर्डीमध्ये 23-0 झाला असता, ना राहत्यामध्ये 23-0 झाला असतं. वन साइड मेजॉरिटी दिली लोकांनी, वन साइड. कसला परिणाम? विश्वासाचा परिणाम. आणि नेतृत्वावर असलेला विश्वास, नेतृत्वावर असलेली आत्मीयता, याचा परिणाम. त्यामुळे शांतता धरा, फार पेटून उठू नका, निवांत आपल्या आपल्या गावी रिलॅक्स करा. भांड्याच्या गावात भांडा, इकडे नका. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.